नमस्कार मित्रहो, मी दत्ता सरदेशमुख. आज आपल्यासाठी एक आठवणींचं गाठोडं मी आणलेलं आहे. सेवाधामचे दिवस. लेखन नवेंदू मराठे, शिर्डी. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. ऐकूया हे आठवणींचं गाठोडं, सेवाधामचे दिवस. त्या दिवशी सेवाधाममध्ये गेलो होतो. या गोष्टीलाही आता 10 वर्ष झाली. माझा एक मित्र त्यावेळी तिथं राहत होता. काही दिवसातच ती सगळी मंडळी सेवाधाममधली त्यांची खोली सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जाणार होती. त्याला भेटून मी परत निघालो तेव्हा त्याच मजल्यावरच्या खोली नंबर 106च्या समोर गॅलरीत थोडा वेळ उभा राहिलो. त्या 106मध्ये आम्ही 1979 ते 1988 अशी 9-10 वर्षे राहिलो होतो. त्या खोलीशी घर म्हणून असलेला संबंध 20 वर्षांपूर्वीच संपला होता. पण भावनिक नातं मात्र आजही कायम आहे. कारण माझ्या लहानपणाची काही अद्भुत वर्ष त्या घरात गेली होती. खरं म्हणजे सेवाधाममध्ये राहायला येऊ असं त्यावेळी आम्हा कोणालाही वाटलं नव्हतं. त्याआधी साईबाबांच्या मंदिराबाहेर ज्या 2 चाळी होत्या त्यातल्या उजव्या बाजूच्या चाळीत 25 नंबरमध्ये आम्ही राहत होतो. पण 1978च्या नोव्हेंबरमध्ये त्या इमारतीला भीषण आग लागली आणि तिथली सगळी कुटुंब शिर्डी संस्थांच्याच भक्तनिवास इमारतीमध्ये तात्पुरती सोय म्हणून हलवण्यात आली. त्या भक्तनिवासातलं राहणं म्हणजे एखाद्या आपत्तीग्रस्तांच्या छावणीत राहण्यासारखं होतं. फक्त गरजेपुरतं सामान आणायला परवानगी होती. काही लागलं की कुलूप बंद असलेल्या 25 नंबरमध्ये जाऊन घेऊन यावं लागायचं. त्यावेळी आईबरोबर मी तिथं जायचो तेव्हा जळून कोळसा झालेली गॅलरी बघून मला वाटायचं की हे सगळं परत पहिल्यासारखं कधी होईल आणि पुन्हा आपण इथं राहायला येऊ का. पण तो योग नव्हता. 2-2.5 महिने आम्ही कसे भक्तनिवासात काढले. त्यानंतर सेवाधाममधल्या 106 आणि 107 अशा 2 खोल्या आम्हाला देण्यात आल्या. मंदिरासमोरची चाळ सोडून जायची कोणाचीच इच्छा नव्हती. तिची दुरुस्ती होईपर्यंत भक्तनिवासमध्ये राहायची आमची तयारी होती. कारण 25 नंबरचं जग फार वेगळं होतं. जिना उतरून खाली आलं की लगेच साईबाबांच्या मंदिरात जाता यायचं. घराबाहेरच्या गॅलरीत उभं राहिलं की वेळ कसा जायचा कळायचं नाही. गॅलरीत बसून बाबांच्या उत्सवात होणाऱ्या वसंतराव देशपांडे, जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, राम मराठे, निर्मला गोगटे यासारख्या अनेक मातब्बर कलाकारांच्या गाण्यांच्या मैफली, कीर्तनं, ऑर्केस्ट्रा असे कितीतरी कार्यक्रम माझ्या घरच्यांनी पाहिले होते. साईबाबांना अर्पण झालेल्या कापडाचे होणारे लिलाव, बाबांसमोर होणाऱ्या बँड पथकाच्या हजेऱ्या, सिनेमातल्या कलाकारांचं दर्शनाला येणं अशा आठवणी बरोबर घेऊन आम्ही सेवाधाममध्ये प्रवेश केला. 1979 सालातला तो जानेवारी महिना होता. मी त्यावेळी 2रीत होतो. शिर्डीत अगदी मध्यवर्ती ठिकाणी सेवाधाम इमारत आहे. 2 मजली, अतिशय भव्य, एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी या इमारतीची रचना आहे. बांधकाम एवढं भक्कम की भिंतीत खिळासुद्धा ठोकला जात नाही. इंग्रजी C आकाराच्या या इमारतीला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी 2 टोकांना 2 जिने आहेत. पुढच्या मागच्या बाजूला असणारी हवेशीर भक्कम गॅलरी हे या वास्तूचं आणखी एक वैशिष्ट्य. बांधकाम कसं असावं याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे सेवाधाम, शिर्डीतलंच सेवाधाम. 1956 साली शिर्डी संस्थांनं जेव्हा सेवाधाम बांधली त्यावेळी ती फक्त भक्तांच्या निवासाकरता बांधली गेली असावी. पण नंतर संस्थांचा व्याप हळूहळू वाढत गेला तशी कर्मचाऱ्यांची संख्याही वाढली. पर्यायानं कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी म्हणून तळमजला आणि पहिल्या मजल्यावरच्या खोल्या देण्यात आल्या. अशा या सेवाधामचं जग एकदम वेगळं होतं. पूर्वी आम्ही ज्या 25 नंबरमध्ये राहत होतो त्या चाळीत आमच्यासह 3 बिराडं होती. सेवाधाममध्ये ही संख्या 30च्या वर होती.
संस्थांच्या कोर्ट रिसिव्हरपासून ते वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेजण तिथं गुण्यागोविंदानं राहायचे. कधीमध्ये दणदणीत भांडणंही व्हायची, पण ती तेवढ्यापुरती. हळूहळू सेवाधाममध्ये मन रमू लागलं. परकं वाटणारं जग आपलंसं होऊ लागलं. संध्याकाळचे 6 वाजले की सेवाधामचं खालचं मैदान मुलांच्या कलकलाटानं आणि कोलाहलानं भरून जायचं. 8:15पर्यंत हा कलकलाट चालायचा आणि मग मुलांना मारलेल्या हाका ऐकू यायला लागायच्या आणि मैदान हळूहळू रितं होऊ लागायचं. सेवाधाममध्ये अवधूतराव शिंदे म्हणून संस्थांचे एक अधिकारी त्यावेळी राहायचे. या शिंदे साहेबांना सगळी मुलं दादा म्हणत. पांढरा शुभ्र लेंगा, झब्बा आणि गांधी टोपी असा त्यांचा वेश. एखाद्या बुर्जासारखा हा माणूस महाकाय होता. असे हे दादा म्हणजे मुलांचं अगदी लाडकं व्यक्तिमत्व होतं. कारण अधनंमधनं चाळीतल्या सगळ्या मुलांना ते निरोप पाठवून बोलवून घेत आणि मिठाई खायला देत. चला खाऊ खायला असा निरोप आला की सगळी मुलं धावत पळत दादांकडे जमायची. कधीकधी ते लगेच खाऊ देत, तर कधीकधी त्यांना वेळ असला म्हणजे सगळ्या मुलांना ओम नमो भगवते साईनाथाय असा 5-10 मिनटं नामघोष करायला लावायचे. तो झाल्यावर मुलांना वाटे की आता खाऊ मिळणार, पण मग ते सांगत, जा आपल्या आईवडिलांच्या पाया पडून या. सगळी मुलं धावत पळत जाऊन पाया पडून यायची आणि मग खाऊ वाटपाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. कधी पेढा, कधी बर्फी, तर कधी चॉकलेट असा हा खाऊ असायचा. 15 दिवसातून एकदा तरी हा खाऊचा कार्यक्रम हमखास व्हायचा. आम्हा मुलांचा आवडता खेळ म्हणजे लपाछपी. त्याला आम्ही कोट म्हणत असू. ज्याच्यावर राज्य असेल त्यानं लपलेल्या मुलाला शोधल्यावरती त्या मुलाचं नाव घेऊन कोट म्हणायचं. असा हा कोटचा खेळ. कोटकोट या शब्दाचा अर्थ काय हे आजही मला समजलेलं नाही आहे. मुंबईकडं या कोटकोटला भोकांजा म्हणतात. खेळातले हे शब्द जरी निरर्थक असले तरी त्यातली मजा आणि आनंद मात्र निखळ होता. दुसरा एक खेळ म्हणजे चोर पोलीस. हा खेळ खेळण्यात आमचे तासनतास जायचे. सेवाधाममध्ये त्यावेळचे संस्थांचे कोर्ट रिसिव्हर आणि त्यानंतरचे 2-3 कार्यकारी अधिकारीसुद्धा राहत होते. त्यांना सगळे मोठे साहेब म्हणत. त्यावेळी रा द बन्ने म्हणून एक संस्थांचे कार्यकारी अधिकारी होते. मोठा शिस्तीचा माणूस. एखाद्या अधिकाऱ्याचा धाक दरारा काय असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची 5 वर्षाची कारकीर्द. बन्ने साहेब ते ऑफिसमध्ये जायला निघाले की गेटजवळ उभा असलेला वॉचमन त्यांना खाडकन सॅल्यूट ठोकायचा. त्या सॅल्यूटला प्रतिसाद म्हणून उजव्या हाताचा पंजा ते किंचित वर उचलायचे आणि गेटकडे वळत होते. हा सॅल्यूट सोहळा पाहायला आम्ही मुलं मुद्दाम गॅलरीत उभे राहत असू. सेवाधाममध्ये अधनमधनं बायकांची कडाक्याची भांडणं होत, पण मोठे साहेब घरी असले तरी भांडणं होत नसत. त्यांचा हा धाक त्यावेळी सगळ्यांनाच वाटायचा. चाळीत एक मोठी घंटा टांगलेली होती. रात्री 10 पासून पहाटे 5 पर्यंत त्या घंटेचे टोल देण्याची प्रथा होती. रात्रपाळीचा वॉचमन हे काम करायचा. त्यावेळी रात्रपाळीला रोज चांदभाई नावाचे एक वॉचमन असत. सगळे त्यांना चांद मामा म्हणत. चांद मामा कानिफनाथांचे भक्त होते. अतिशय सात्विक माणूस. सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल आदर होता. पहाटे ड्युटीवर जाणारे कर्मचारी त्यांना 3 बजे एवढं सांगून निर्धास्तपणे झोपी जात. रात्रीचे 10:30-11 वाजले म्हणजे गोंधळ, कोलाहल आणि हाकांनी गजबजलेलं सेवाधाम शांत आणि स्तब्ध व्हायचं. दुसऱ्या मजल्यावरचा सार्वजनिक नळावरचा भांडी घासण्याचा किंवा तळमजल्यावरच्या सिमेंटच्या बाकावरून कुणाच्या तरी मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज ती शांतता भेदत असे. शांततेत लपेटलं गेलेलं सेवाधाम दर तासाला पडणाऱ्या टोलाच्या आवाजानं आपली कूस तेवढी बदले. 3चे टोल पडल्यावर दारावरच्या कड्यांच्या आवाजानं आणि हाकांनी सेवाधाम काहीसं जागं व्हायचं. सेवाधामचे जिने हे एक वेगळंच प्रकरण आहे. त्यावेळी जिन्यात आधारासाठी जाड असा दोर बांधलेला असे. जिन्याच्या पायऱ्या काहीशा उंच आहेत. त्यावेळी तर अनेक वर्षांच्या वर्दळीमुळे त्या अगदी गुळगुळीत झाल्या होत्या. पाय घसरून किंवा पायरी चुकून या जिन्यावरून अनेक जण गडगडत खाली आलेले आहेत. तिथं उतरणारे अनेक साई भक्त बॅगा हातात घेऊन
धाड 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 आवाज करत घसरगुंडीवरून खाली यावं तसं थेट खालच्या पायरीवर येऊनच थांबायचे. आमच्यासमोर डाव्या हाताला संस्थांमधले एक अधिकारी वसंतराव कुलकर्णी राहायचे. फार धार्मिक वृत्तीचा माणूस होता. मूळचे पंढरपूरचे, त्यामुळं पांडुरंगाचे भक्त. त्यांची मुलं माझ्या मोठ्या भावाचे चांगले मित्र आहेत. मुलांची आई म्हणजे श्यामच्या आईचं दुसरं रूप. त्यांची ती सात्विक मूर्ती मी कधीच विसरू शकणार नाही. विशू, विनू किंवा क्वचित प्रसंगी विठ्ठल अशा त्याने मुलांना मारलेल्या हाका आजही माझ्या कानात साठल्या गेलेल्या आहेत. मनानं मी त्या अनेकदा ऐकतो सुद्धा. चतुर्थीच्या दिवशी स्वतः कुलकर्णी सोहळ्यात चंद्राची पूजा करत. आरतीच्या वेळी त्यांनी घंटा वाजवली की चंद्रोदय झाला हे सगळ्या सेवाधामला समजायचं. कुणी जर विचारलं चंद्रोदय झाला का, तर उत्तर येई घंटा वाजली का. नागपंचमी आली की प्रत्येकाच्या दाराला झोके बांधले जातात. हे झोके खेळून नागपंचमी साजरी व्हायची. झोक्यांचा हा खेळ पंचमीनंतरही बरेच दिवस झोकात चालू असायचा. रंगपंचमीच्या दिवशी तर काय, सगळी चाळ रंग आणि पाण्यानं ओली चिंब व्हायची. संध्याकाळी बाबांच्या रथाची मिरवणूक आली की मिरवणुकीतल्या लोकांवर आम्ही गॅलरीतून रंग आणि पाणी टाकायचो. रथाची मिरवणूक मार्गस्थ झाली की रंगपंचमी संपली. मग कोणी कोणावर रंग टाकत नव्हते. अघोषित रंगबंदी. दसरा झाला की सेवाधामला दिवाळीचे वेध लागायचे. प्रत्येकाच्या घरी झाडझटक साफसफाई सुरू व्हायची. मांडण्या, पाट यांना रंगरंगोटी सुरू होई. कुठं उन्हात वाळत घातलेली घासलेल्या डब्यांची लखलखीत रांग दिसायची, तर कुठं घरातलं सगळं सामान बाहेर काढून घराची अंतर्बाह्य साफसफाई सुरू होई. कामाची नुसती धांदल उडत असे. यथावकाश घराघरातून लाडू, करंजा, शंकरपाळी यांचा खमंग असा पाकगंध दरवळू लागे. लोकांच्या हाती बोनसची रक्कम पडली की मग खरेदीसाठी सहकुटुंब कोपरगावला जायची लगबग सुरू व्हायची. कपाट, मिक्सर, टेप रेकॉर्डर अशी दिवाळीची खरेदी सुरू व्हायची. दारात आकाशदिवे लागायचे. हे सगळं सुरू असताना आम्हा मुलांमध्ये मात्र फटाक्याच्या चर्चेला रंग भरू लागे. कुणी किती रुपयांचे फटाके आणले किंवा आणणार आहे याच्यावरती रसभरीत चर्चा व्हायची. आणि त्या काळात 60 किंवा 80 रुपयांचे फटाके म्हणजे भरपूर फटाके, आणि 100 रुपयाचे म्हणजे डोक्यावरून पाणी. अहो, दिवाळीच्या रात्री तर सेवाधामच्या मैदानात फटाक्यांच्या आवाजाचा नुसता धुमधडाका उडत असेल. भुईचक्र, भुईनळे, ॲटम बॉम्ब, 100पासून 1000पर्यंतच्या लढी, दोऱ्यावर चालणारी आगगाडी या आणि अशा विविध फटाक्यांचा आवाज, रंगीबेरंगी प्रकाश आणि धुरानं सगळं वातावरण धुंद होऊन जायचं. तो माहोल असायचा. दिवाळीची ही अनुभूती सेवाधाम सोडल्यानंतर मी कधीच घेतली नाही. मी आणि माझे मित्र पहाटे उठून अभ्यास करायचो. अभ्यासाची सवय तेव्हापासून लागली. सेवाधाममध्ये असताना माझी आजी देवाघरी गेली. तिला वाचनाचं फार वेड. अगदी प्रेमकथेपासून वेदवाङ्मयापर्यंत सगळं साहित्य ती आवडीनं वाचायची. खुर्चीत बसून हातात पुस्तक धरून ती तासनतास वाचत बसायची. वाचन समाधीत मग्न असलेली तिची मूर्ती आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. जाण्याच्या अगदी 3-4 दिवस अगोदर ती बसून पुस्तक वाचत होती. संध्याकाळ झाली की सेवाधामच्या गॅलरीतून फेऱ्या मारत मारत ती जप करत असे. ती आणि माझे आजोबा दोघंही दासगणू महाराजांचे शिष्य. तिचं निधन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता. त्या पाडव्याला सेवाधाममध्ये कुणीच आपल्या दारापुढं गुढी उभारली नाही. सामुदायिकपणे शोक व्यक्त करण्याचा तो एक प्रकार होता असं मला वाटतं. सेवाधामच्या त्या 9-10 वर्षाच्या वास्तव्यानं मला खूप काही दिलेलं आहे. तो माझ्या आयुष्यातला सोनेरी काळ होता. सेवाधामचे ते दिवस आज इतिहास जमा झालेत. खाऊ वाटणारे शिंदेदादा, 10-11चे टोल देणारे चांदमामा, चंद्राची पूजा करणारे कुलकर्णी, कोट खेळणारे सवंगडी, फटाक्याच्या गप्पा मारणारे मित्र, लख्खपणे घासलेल्या डब्यांच्या रांगा, दिवाळीची खरेदी, एकत्र केलेली अंगत-पंगत, जिन्यावरून पडलेली माणसं, संध्याकाळी खालच्या मैदानात होणारा कोलाहल, हे सगळे क्षण, ही सगळी माणसं कुठे गेली?
कुणी विरून गेलं तर कुणी विखरून गेलं. खूपदा वाटतं तो 9-10 वर्षांचा सेवाधामचा अद्भुत काळ पुन्हा एकदा आयुष्यात यावा. अंथरुणावर पडल्या पडल्या 10-11चे टोल ऐकावेत. बन्नेसाहेबांना केलेला सॅल्यूट पाहावा. सगळ्या मित्रांना गोळा करून कोट किंवा चोर पोलीसची मजा लुटावी आणि पुन्हा एकदा ते अद्भुत स्वर्गीय दिवाळी अनुभवावी. पण ते शक्य नाही. मित्र हो, आवडलेलं गाणं पुन्हा ऐकण्यासाठी कॅसेट रिवाइंड करायची सोय आहे. पण काळाची कॅसेट रिवाइंड करायची सोय नाही, हेच दुःख आहे. सेवाधामचे दिवस या आठवणींच्या गाठोड्याचे लेखक नवेंदू साईदास मराठे, शिर्डी. ते आपल्या लेखाच्या शेवटी लिहितात, ताजा कलम. सेवाधामचे दिवस इतिहास जमा झालेत, पण ज्या वास्तूनं हा निखळ आनंद दिला ती सेवाधामची वास्तू आजही तेवढ्याच ताकदीनं, तशाच दमदारपणे आणि खिळाही ठोकला जात नाही या सार्थ गुरुमीत उभी आहे. त्या सेवाधामला ही अक्षरसेवा अर्पण. सेवाधामचे दिवस. नवेंदू मराठे यांचा मोबाईल नंबर 9763855010. या आठवणींचं अभिवाचन केलं दत्ता सरदेशमुख यांनी. माझा मोबाईल नंबर 8329730186.